22 जानेवारी रोजी अयोध्येतील नव्या मंदिरामध्ये श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होत आहे। हा नव आणि भव्य मंदिर कसा असेल याची उत्सुकता प्रत्येकाला लागलेली आहे आणि नागपूरचे सिव्हिल इंजिनियर आणि दुर्ग अभ्यासक प्रफुल्ल माटेगावकर यांनी अगदी हुबेहूब अयोध्येतील राम मंदिराची एक खास प्रतिकृती छोटी असते मात्र इथे भव्य दिव्य अशी प्रतिकृती त्यांनी उभारलेली आहे। नागपुरात त्यांच्या घराच्या अंगणामध्येच त्यांनी ही प्रतिकृती उभारलेली आहे। आपण त्या संदर्भात थेट प्रफुल्ल माटेगावकर यांच्याशी बोलूया। प्रफुल्लजी, ही प्रतिकृती कोणत्या साहित्याचा वापर करून उभारलेली आहे? अगदी हुबेहूब आहे का आणि याचा आकार किती आहे? अगदी हुबेहूब म्हणजे शेवटी ती प्रतिकृती आहे, पण तरीसुद्धा मी 90% त्याच्या जवळ जायचा प्रयत्न केला आहे। म्हणजे जवळ मी जाऊ शकलो आहे आणि ती रामभक्तीमुळे किंवा रामाच्या कृपेमुळे। ह्या प्रतिकृतीची लांबी जी आहे ती साधारण 21 फूट आहे, आडवी 15 फूट आहे आणि मंदिराच्या कळसाची हाईट आहे 11 फूट आणि त्याच्यावरती 4 फुटाचा झेंडा अशी 15 फूट असल्या प्रकारे ती केलेली। आणि आता याच्याकरता साहित्याचा जो वापर झाला तो म्हणजे सगळ्यात पहिले मी नेटवरनं ज्या काही पर्स्पेक्टिव्ज अभ्यासले आणि त्याच्यावरनं मग मी एक ग्राफिकल ड्रॉइंग बनवलं आणि मग त्याच्यानंतर एक्झिक्युशन जे केलं ते त्याच्याकरता मी स्टीलचे 1x1 इंचीचे पाईप वापरले। त्याचं 7 वेगवेगळ्या फ्रेम्स बनवून त्या फ्रेमिंग केलं आणि मग त्याच्यावरती MDF शीट, मग नंतर हिटलॉन शीट, 4 mm फोम शीट असा सगळा वापर करून त्याला पूर्ण बिल्डिंग स्ट्रक्चर म्हणजे ते स्ट्रक्चर बनवलं। ही जी प्रतिकृती आहे अगदी हुबेहूब दिसावी, त्याच्या जवळ जावी याच्यासाठी आपण काय प्रयत्न केले? अगदी जे खरे आर्किटेक्ट आहेत मंदिराचे, ज्यांनी मंदिराच्या स्थापनेमध्ये अनेक वर्ष काम केलेल्या अशा लोकांकडून काही मार्गदर्शन घेतलं? नागपूरचेच म्हणजे एक अभिमानाची गोष्ट अशी आहे की नागपूरचे 2 जण त्या मंदिराच्या तिथे निर्माण कार्यात आहेत। एक म्हणजे अविनाशजी संगमनेरकर आणि एक सहस्रभोजनी साहेब। तर अविनाशजी मला सोमलवार शाळेमध्ये माझे सिनियर होते आणि माझे मित्र पण होते, म्हणून मी माझं ग्राफिकल ड्रॉइंग झाल्यानंतर मी त्यांच्याशी संपर्क केला होता की त्यांना मी ड्रॉइंग्स पाठवले होते आणि त्यांना म्हटलं की तुम्ही बघा एकदा, तुमच्या नजरेखालून जाऊ द्या। मग त्यांनी मला मंदिराची ॲक्च्युअल लेंथ आणि ब्रेडथ पाठवली, पण दॅट वॉज 90% नियरर टू माय स्केल। म्हणजे त्याच्यामध्ये मला खूप आनंद झाला। किती दिवस तुम्हाला हे संपूर्ण प्रतिकृती जी आहे ती उभारायला लागलेली आहे? केव्हापासून ही सुरुवात केलेली होती आणि किती महिन्यांची ही तुमची अखंड दिवस रात्राची मेहनत आहे? तसं म्हटलं तर अभ्यासाचा वेळ पकडून म्हणजे साधारण 5 महिने तरी याला लागले। म्हणजे दिवाळीच्या आधीपासून मी खरं तर दिवाळीत करणार होतो, पण जेव्हा ती अभ्यासली तेव्हा लक्षात आलं की अरे नाही, हे काही दिवाळी शक्य नाही आहे। मग दिवाळीनंतर पुन्हा तो अभ्यास कंटिन्यू केला आणि ते सगळं झाल्यानंतर म्हणजे फॅब्रिकेशनची प्रोसेस म्हणजे स्ट्रक्चरल फ्रेमिंग जे केलं आहे तिथपासून तर आत्ताची ही स्टेज, हा सगळा जवळपास 1 महिना ते 1.25 महिन्याचा पिरियड होता। खरं पाहिलं तर रामभक्ती प्रत्येक माणसामध्येच असते, मात्र तुमच्यामध्ये किंवा तुमच्या कुटुंबामध्ये असा काही एक इतिहास आहे आणि त्याच्यातून तुम्हाला प्रेरणा मिळाली का? अगदी प्रश्नच आहेत। म्हणजे माझे पणजोबा, त्यांना बाबासाहेब माटेगावकर म्हणायचे, त्यांनी आमचं घर जेव्हा बांधलं होतं तेव्हा त्यात लाखो रामनामाच्या चिठ्ठ्या टाकून त्याच्यावरती घराचा पायवा उभारला होता आणि ते अगदी 1 तारी घेऊन नाचत भजनं करायचे आणि ते प्रचंड रामभक्त होते। त्यांचीच कृपा आहे। म्हणजे तेव्हा आमच्याकडे रामनवमी म्हणजे असा एखाद्या लग्न सोहळ्यासारखा मांडव घालून वगैरे व्हायचा। आमच्याकडे आजसुद्धा रामनवमी छान मोठ्या प्रमाणात होते आणि आमच्यापर्यंत आम्ही जसं हे होईल ते करू शकतो। नंतर माझी पत्नी म्हणजे अपूर्वा माटेगावकर, ती 10वीत असताना पहिल्या कारसेवेला गेली होती 1990 साली। तर तिचं स्पिरिट आमच्या घरात आहेच, त्यामुळे ती भक्ती सगळी माझ्या पोरांमध्ये पण उतरली आहे। माझा लहान पोरगा अतिशय रामभक्त आहे आणि तो पेंटिंग्स रामाचे त्यांनी फार सुंदर केलेले आहे। तर ते पूर्वजांचे आशीर्वाद आहे, म्हणून हे सगळं मी करू शकलो आणि गोंदवलेकर महाराजांची कृपा। खरं पाहिलं तर 22 जानेवारीला तिथे काही निर्बंध आहे, फार मोजके लोकच जाऊ शकतील। त्याच्या पुढेही अनेक महिन्यांपर्यंत प्रचंड गर्दी असेल, त्यामुळे प्रत्येकच माणूस तिथे जाऊ शकेल अशी शक्यता कमी आहे। या प्रतिकृतीच्या माध्यमातून नागपूरकरांना तुम्ही 22 तारखेनंतर काय संधी उपलब्ध करून देताय? माझा स्वतःचा आनंद हाच होता की आपण जाऊ शकत नाही, आपण कारसेवेत सुद्धा नव्हतो, तर मग आपण ही प्रतिकृती उभी करूया आणि 22 जानेवारीला जेव्हा अयोध्येत पूजा आहे त्याच वेळेस आपण या मंदिरात आपल्या घरचे हे जे जुने राम आहेत त्यांना आपण तिथे प्रस्थापन करूया, त्यांची पूजा करूया, आरती करूया आणि जास्तीत जास्त लोकांनी याचं दर्शन घ्यावं आणि लोकांना तोच आनंद इथे मिळावा ही माझी मनापासून इच्छा आहे। तर 22 जानेवारी नंतर जे लोक
लगेच त्वरित अयोध्येत जाऊ शकणार नाही, ते नागपुरात प्रफुल्ल माटेगावकर यांच्या अंगणामध्ये ही जी एक 21 फूट बाय 15 फूट अशी राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे। या ठिकाणी अगदी गर्भगृहामध्ये प्रफुल्ल माटेगावकर यांच्या घरातील मंदिरातील जे काही श्रीरामाची छोटी मूर्ती आहे ती ते स्थापित करणार आहेत आणि त्याचे पूजन जे आहे ते 22 जानेवारीला केले जाणार आहे। त्यामुळे लगेच जे लोक अयोध्येत जाऊन राम मंदिर कसं आहे याचा प्रत्यक्ष दर्शन घेऊ शकत नाही, त्यांना या ठिकाणी नागपुरात येऊन या प्रतिकृतीच्या माध्यमातून राम मंदिराची भव्यता काय आहे, राम मंदिराचा सौंदर्य काय आहे हे तपासता येणार, पाहता येणार आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।